भाजप काँग्रेस पुन्हा एकदा सोलापूरमध्ये आमनेसामने आलेली आहे। दोन्ही पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। श्री सिद्धेश्वर शाळेसमोरील मतदान केंद्रावरच हा सगळा प्रकार घडलाय। भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे देखील उपस्थित होते। दोन्ही बाजूंच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर घोषणाबाजी केली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे। तर आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अभिषेक, काय सध्याची स्थिती, काय या संदर्भातली माहिती? निश्चितच काही किरकोळ कारणावरून भाजपाचे आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आमने सामने आलेले होते आणि एकमेकांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केलेली आहे आणि वेळीच घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी जमावाला पांगवलेला आहे। आता जमाव जो आहे तो जिकडे तिकडे आहे। मात्र मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडल्यानंतर पुन्हा एकदा अचानकपणे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते एकत्रित आले आणि त्यांनी भाजपाचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। याच दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या समर्थनार्थ देखील त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। एकंदरीत या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात आलेला आहे। मात्र परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे। कार्यकर्त्यांना पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। बिलकुल, धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी झाली। पोलिसांनी मध्यस्थी करत या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आता पांगवलेलं आहे।